छान पाऊस पडतोय. चला कवितेला सुरुवात करूया आपल्या. पृथ्वीवरला आपला जन्म, या इहलोकातला पृथ्वीवरला आपला जन्म म्हणजे निव्वळ एक जैविक अपघात, ॲक्सिडेंट, जो टाळणं आपल्या हातात नसतं. मेंदू शाबूत असेल अशा माणसाने जीवनाचा अर्थबिर्थ शोधण्याच्या भानगडीत पडूच नये, किंवा सत्याचा शोध वगैरे घेण्याचं खूळ डोक्यात असेल तर ते डोक्यातून वेळीच काढून टाकलेले बरे. कारण इथे उदरभरण करणे हाच जगण्यामागचा खरा मूळ हेतू असतो. उदरभरण करणे, बाकी काही नाही. कलेसाठी कला की जीवनासाठी कला, हा वाद भरल्या पोटीच वाटतो बरा. दुष्ट सुष्ट, मायाळू कनवाळू, श्रेष्ठ कनिष्ठ, संस्कृती राष्ट्र समाज स्वास्थ्य, नीती अनीती, उत्कर्ष बित्कर्ष, शब्दांचे हे खेळ सारे. सर सलामत तो पगडी 50. बाकी शब्दांचे खेळ सारे. सर सलामत तो पगडी 50. कर्तृत्व, सत्कार, परिसंवाद, भाषण, प्रवचन, पोटासाठीच हरिनाम सप्ताह, सत्यनारायण आख्यान, हे जीवन म्हणजे उदर भरण. आधी पोटोबा मग विठोबा, याचं असू द्यावं स्मरण. बाकी सगळे शब्द छळ. म्हणून म्हटलं ना मागाशी, सर सलामत तो पगडी 50. जगण्यासाठी आधी जगणं महत्वाचं. चला बाय बाय. पाऊस एन्जॉय करा, काळजी घ्या. बाय. इथे जिवंत माणसं झाली आहेत पुतळ्यांसारखी, आणि मेलेल्यांचे पुतळे बांधले जात आहेत चौका चौकात. प्रेरणा देणारे आणि प्रेरणा घेणारे दोघेही दगड होऊन उभे ठाकलेत एकमेकांसमोर. भुसा भरलेल्या वाघ सिंहांसारखे, खरे खुरे वाटले तरी खेळण्यातले असल्यासारखे. अचेतन निर्जीव दगड, जिवंत पुतळे. चला बाय बाय.
आणि नाही कविता कळली तर सोडून द्या. मी नेहमीच सांगत असतो, सगळ्याच कविता कळायला पाहिजेत असं काही नाही, नाही का? चला बाय. हा तुमचं मला माहित नाही, पण मला मात्र आता तुमची सवय झाली आहे बरं. हो. म्हणजे मध्ये 1-2 दिवसांचा जरी गॅप पडला ना तरी मला चुकल्यासारखं वाटतं. एनिवे, माझ्या मनात तुमच्याबद्दल किती प्रेम आहे त्याचा एक स्वतंत्र एपिसोड करूयात आपण. आजच्या कवितेला सुरुवात करूयात. चलो. टीनेजर्स धडाधड गोळ्या घालतायत गेम पार्लरमध्ये शिरून आणि खुश होत आहेत ॲनिमेटेड मृतांची आकडेवारी बघून आणि त्या धुमश्चक्रीतून स्वतःला बचावलेले पाहून. इंजेक्ट केली जात आहेत लहान मुलं त्यांच्या आवडत्या कार्टून्समधून, त्यांना आवडणाऱ्या व्हिडिओ गेम्समधून इंजेक्ट केली जात आहेत लहान मुलं प्रौढ मुलांकडून. त्या लहान मुलांनी सुद्धा या आरस पाणी जगात त्यांच्यासारखंच निरागसता खुंटीला टांगून हिंस्र जागावं म्हणून. इंजेक्ट केली जात आहेत लहान मुलं प्रौढ मुलांकडून. त्यामुळे टीनेजर्स व्हिडिओ पार्लरमध्ये घुसून धडाधड गोळ्या घालतायत आणि खुश होत आहेत. माझा एक मित्र म्हणतो यावर की हे पबजी किंवा फ्री फायर गेम या अशा गेममधून किंवा फौजी नावाचा एक अक्षय कुमारचा गेम आला होता, यामधून राष्ट्रप्रेम मुलांमध्ये जागृत केलं जातं. तर त्याला मी म्हटलं, रोज सकाळी उठल्यावरती काही चायना पाकिस्तान तुमच्यावर हमला करत नाही ना, की आपण आपल्या मुलांना सांगायचं जा भिड त्यांना. पण रोज त्या व्हिडिओ गेममध्ये डोकं घालून बसलेल्या मुलांमध्ये राग साचत चालला आहे. त्याचं काय करणार ती मुलं? त्या एनर्जीचं काय करणार? मग तो राग ते आपल्या भावंडांवर काढणार. भावंड नाही सापडली तर शेजाऱ्यांच्या मुलांवर, शेजाऱ्याची मुलं नाही सापडली तर बाजूच्या बिल्डिंगमधल्या, स्वतःच्या बिल्डिंगमधल्या मुलांवर. राग निघणार ना कुठेतरी. त्या एनर्जीचं काय करायचं? आणि समोरच्याला मारून किंवा ठार मारूनच आनंद मिळवता येतो, ही कुठली शिकवण? आणखी एका दुसऱ्या मित्राचं वेगळंच मत माझ्या या मतावरती, की मग पानिपत झालं तेव्हा कुठे होतं पबजी, तेव्हा कुठे होतं फ्री फायर? तरीही राष्ट्रप्रेम जागं झालंच होतं ना तेव्हाच्या लोकांमध्ये. मी म्हटलं त्या मित्राला सांग, मला कुठे सांगतोस? असो, हे लांबच जाईल मारुतीच्या शिफ्टीसारखं. पण कविता आहे का पुन्हा एकदा. माझे लहान मित्र कदाचित माझ्यावर रागावतील पबजी आणि फ्री फायरच्या विरोधात बोलल्यामुळे, की मुलं मला म्हणतील काका आमच्या पबजी आणि फ्री फायरने तुझं काय घोडं मारलंय रे. नाही पण कसं आहे, राग साचत चाललेली ही मुलं तो गेम खेळून खेळून उद्या आणखी कोणीच नाही सापडलं ना त्यांना, तर त्यांना चीड काढण्यासाठी हक्काचे आई वडील आहेतच. त्यामुळे आता
हे असले पबजी, फ्री फायर, फौजी असले गेम खेळायला अलाउड करणारे पालक बुमरँग होणार आहेत. बुमरँग हे परत त्यांच्यावरच उलटेल. तेव्हा सावधान. आणि ही कविता तुम्ही प्रेमाने समजावून सांगा आपल्या बछड्यांना. कविता पुन्हा एकदा ऐका. ओके. काही लोकांना कविता संपल्यानंतर मी बोलत राहतो ती पण कविताच वाटते. चलो बाय. मिळते. आहे मुलांनो, राग नका मानू रे. समजून घ्या जरा काय म्हणतोय ते. हां, चलो बाय बाय, टाटा. भेटू पुन्हा नवीन कवितेच्या निमित्ताने. बाय. हाय. बरं मला एक सांगा, तुमच्यापैकी किती जणांनी आजी किंवा आजोबांकडून गोष्टी ऐकल्यात? मी ऐकल्यात. मी माझ्या आजोबांकडून पुष्कळ गोष्टी ऐकल्यात. म्हणजे लहानपणी अभ्यासक्रमात ते छान छान गोष्टी वगैरे पुस्तक होतं आम्हाला. म्हणजे आता 40च्या घरात असणाऱ्यांना आठवत असेल चांगलंच. त्याच्यात बऱ्याच गोष्टी होत्या. शिबीराजाची गोष्ट, मिडास राजाची गोष्ट, चल रे बोकळ टुणूक टुणूक. पण त्या वाचण्यापेक्षा आजोबा जेव्हा मला गोष्ट सांगायचे ते काहीतरी वेगळंच होतं. फॅसिनेटिंग होतं. म्हणजे माझ्या एकंदर त्या बालबुद्धीला ते आवडणार होतं. इव्हन आताही मला ते आठवतं बऱ्याचदा. आजोबा ज्या गोष्टी सांगायचे त्या गोष्टीतले प्राणी चक्क आमच्या गावच्या भाषेत म्हणजे मालवणीत बोलायचे. म्हणजे वाघ मालवणीत बोलताना मी ऐकलं आहे आजोबांच्या गोष्टीतला. सगळेच हत्ती, घोडा, सिंह सगळे एकमेकांशी मालवणीत संवाद साधायचे. ते मला इंटरेस्टिंग वाटायचं. कधी कधी तर आजोबा आदल्या दिवशी सांगितलेली गोष्टच दुसऱ्या दिवशी सांगायचे. पण तरी त्यात नाविन्य असायचं त्यांच्या सांगण्याच्या स्टाईलमध्ये किंवा एकंदरच मजा यायची. काय नाही, आजोबांची आठवण झाली. कारण आज साधारण आपली कविता पण त्या संदर्भातली किंवा तशा पद्धतीची एक गोष्ट असणार आहे. म्हणून आजोबांची आठवण झाली, ते तुमच्याशी शेअर करावं असं वाटलं म्हणून बोललो. करूया कवितेला सुरुवात. चलो बाय बाय. बाय बाय म्हणजे थांबा, कविता बघा. ती नेहमीची सवय झालेली आहे. एखादा मुद्दा संपला की चलो बाय बाय टाटा म्हणण्याची. चला कवितेला सुरुवात करूया. आणि एक सांगायचं म्हणजे हल्लीच्या मुलांना ते आजी आजोबांनी गोष्ट सांगणं वगैरे त्यांना काय फरकच नाही पडत. ते त्यांच्या मोबाईलमध्येच एवढे मशगूल असतात. आणि आता तर काय ऑनलाईन एज्युकेशन सुरू झाल्यामुळे हातात मोबाईल 24 तास असतो मुलांच्या. त्यामुळे आजी आजोबांनी आपल्याला गोष्ट सांगावी, त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून थोडं त्यांचं ऐकावं, असं काय राहिलं नाही. आणि हल्लीच्या आज्यांनासुद्धा आपल्याला आजी म्हणवून घेणं पसंत नसतं. आई म्हणायला सांगतात नातवंडाला ते. चला कवितेला सुरुवात करूया. एकदा काय झालं, एका सिंहाने मारली एक क्वार्टर आणि फोडली डरकाळी गगनभेदी. एकदा काय झालं, एका सिंहाने मारली एक क्वार्टर आणि फोडली डरकाळी गगनभेदी. हादरून गेली प्रजा सगळी. म्हणाले, प्यायलेले महाराज म्हणजे शामतच आपली. सगळ्यांनी आळवला एकच सूर, आता आपलं काही खरं नाही, महाराजांचा आज जरा वेगळाच दिसतोय नूर. हादरून गेली प्रजा सगळी. झिंगलेले महाराज बसले होते ऐटीत. हळूहळू प्रजा आली अवेळी त्यांच्या भेटीस. महाराज म्हणाले, काय झाले,
आज सगळ्यांनी एकत्र येणे केले. तर थरकाप उडालेली प्रजा म्हणाली, महाराज, काही चुकलं असेल आमचं तर रागावू नका. तुम्ही जंगलचे राजे, आम्ही ऐकू फक्त तुमचंच. प्यायलेल्या महाराजांचा कंठ आला दाटून. त्यांच्या मनात समाजवाद, साम्यवाद एकदम आले उफाळून. आणि महाराज म्हणाले, गरीब माझी प्रजा, दयाळू माझी प्रजा, माझा सांगत होता आजा, गेला खड्ड्यात राजा, आज सगळ्यांनी करा मजा. हळवे झाले ते. पुढे तर महाराज असंही म्हणाले की सोडून सगळे सटरफटर विचार, सोडून विचार सटरफटर, मारा आज प्रत्येकाने एक एक क्वार्टर. राजा बिजा काही नसतो, तुम्ही आम्ही सेम असतो, असं म्हणाले महाराज. मग काय, महाराजांच्या विनंतीला मान देत वाघ, काळवीट, जिराफ, हत्ती, चित्ता, हरिण सगळ्यांनी मारली एक एक क्वार्टर. महाराजांच्या गुहेत होऊन एंटर. आता महाराजांनीच परमिशन दिली म्हटल्यावर काय करणार, प्रत्येकाने एक एक क्वार्टर मारली. ऐकून महाराजांचा साम्यवाद प्रजा झाली घायाळ. इतक्यात एका तराट्ट माकडाने महाराजांचीच पकडली आयाळ. महाराज म्हणाले, बाळा काय झालं? तर माकड म्हणाले, हॅड, राजा बिजा काही नसतो, आपण सगळे सेम असतो. महाराजांना आले हसू. इतक्यात ससा काय म्हणाला माहित आहे? महाराज महाराज, मी तुमच्या पाठीवर बसू. तिकडे हरणालाही फुटलं हसू. ते कोल्ह्याला काय म्हणालं, ए चल, संधी मिळाली तर आपणही बसू. साम्यवादाचा झाला कहर, विकृतीला आला बहर. महाराजांना भरली धडकी, कारण प्रजा म्हणते, अरे हटाव, शासन म्हणजे पायाखालची फडकी. आलं का आता अंगाशी? महाराज म्हणाले, आत्ता या क्षणाला सोडली दारू, नाहीतर हे जंगल होईल एक भरकटलेला वारू. निर्णय घेतला त्या, आत्ता या क्षणाला सोडली दारू. महाराजांनी पुन्हा एकदा फोडली डरकाळी गगनभेदी. ऐकून महाराजांची गगनभेदी डरकाळी सारे जंगल झाले स्तब्ध. पण ते माकड तराट ते सालं पुन्हा बोललं, हॅड, महाराज बिराज काही नसतो, आपण सगळे सेम असतो. महाराजांनी घेतला त्याच्या नरडीचा घोट. सारे प्यायले होते ओतप्रोत, पण वदले मग सारे एकमुखाने. महाराजांचा विजय असो, महाराजांचा विजय असो, महाराजांचा विजय असो. माकडाच्या नरडीचा घोट घ्यावा लागला. काय सांगणार त्या माकडाला आता? असो,
कविता संपली इथेच. आता या कवितेचे काय अर्थ लावायचे ते चाणाक्षांनी बुद्धिवंतांनी लावावे. पण उगाचच मला हुकुमशहाचा पुरस्कर्ता समजू नये. माकडाची अवस्था प्यायल्यानंतर जी झाली त्याचा विचार करा. महाराजांनीही हातात कुलीत घेता कामा नये. माकडाच्या हातातलं मग महाराजांच्या हातात आलं असं नको व्हायला. तेही महाराजांनी किंवा त्या पद्धतीच्या लोकांनी विचार करावा, नाही का? चला, बाकी आपापल्या बुद्धीने आपापल्या वकुबाप्रमाणे एकंदर विचार करा कवितेचा. पुढल्या कवितेसाठी पुन्हा एकदा भेटूच. ओके, चलो, बाय बाय, टाटा, सायोनारा. बाय. हाय, कसा वाटतोय नवीन लूक? नाही, मुद्दाम मेन्शन केलं, नाहीतर तुम्हाला वाटायचं बदली कामगार कुणी ठेवलाय की काय. मल्हार यशवंतच आहे मी. बाकी काय म्हणताय? पाहिलं इथे मेनिक्विनला घातले जात आहेत रोज नवनवीन कपडे. आणि जिवंत माणसं कपड्यांच्या दुकानाबाहेर ते नवनवीन कपडे कुरवाळत फिरतायत. मनातल्या मनात मेनिक्विन होत, त्यांच्या स्वप्नातल्या जगात दगड होत. चला, झाली की कविता झाली. चलो, बाय बाय बाय. रोज नको मोठ्या मोठ्या कविता ना, आजची छोटी कविता पुरे. बाय. हे पण लूक कसा वाटला ते कळवा. चलो, बाय. तो स्वतःला अधूनमधून चाचपडून पाहत असतो. खोल बरणीत हात घालून स्वतःच्या मेंदूशी तासनतास खेळत बसलेला असतो. मी पाहतो त्याला येता जाता, रोज दिसतो मला तो. त्याच्या किराणा मालाच्या दुकानात बसून असतो. कधी शब्दकोडी सोडवत असतो, तर कधी शून्यात नजर लावून बसलेला असतो. जवळजवळ मानवी सांगाड्यासारखा दिसणारा त्याचा खप्पड चेहरा, एकंदर शरीरच, कळकट मळकट कपडे अंगावर, रापलेला थकलेला चेहरा, काळे पांढरे केस मानेवर रुळणारे, बरोबरच वाढलेले, तशीच काळी पांढरी दाढी, ती बरोबर, आणि त्याच्या कोपऱ्यांवर एक चष्मा, जाड धागा गुंडाळलेल्या कांड्यांचा. हे त्याचं एकंदर प्रथम दर्शनी वर्णन. वयाची 50शीही अजून त्याने ओलांडली नसेल, पण त्याच्या चेहऱ्यावरचा एकंदर भाव 70 ओलांडल्यासारखा. फळ्यांच्या दुकानात एकटाच असतो बसलेला. रद्दीच्या गराड्यात
रिकाम्या अर्ध्या रिकाम्या बरण्यांच्या सानिध्यात गिऱ्हाईकही जात नाही त्याच्या अध्यात्मत्यात. तो एकटाच असतो त्याच्या दुकानात. चकाचक ब्रँडेड कपड्यांची, दागदागिन्यांची, बुटा चपलांची मायावी लॅविश दुकानं त्याच्या फळ्याफळ्यांच्या दुकानांच्या आजूबाजू. जणू काही एखाद्या वेश्येने गिरायकांसाठी करावी पावडर लाली. तशी दुकानं त्याच्या फळ्याफळ्यांच्या दुकानाच्या भोवत आहे. सगळे पॉश दुकान, मॉल्स, ब्रँडेड कपड्यांचे दुकानं, आणि हा असतो त्यात बसलेला त्याच्या फळ्याफळ्यांच्या दुकानात कोडी सोडतो. कधी शून्यात पाहत. याच्या सारख्याच कळकट मळकट दुकाना सकट त्याच्या भोवती वाढत चाललेल्या मायावी दुनियेत हा अजून टिकलाच कसा, येता जाता हा प्रश्न रोज भेडसावतो. मग रोज हा कसा अजून टिकला त्या मायावी दुनियेत. निश्चिंत, अगदी निश्चिंत सोबत बसलेला असतो. मरणासन्न अवस्थेत असलेल्या एखाद्या रुग्णाच्या नातेवाईकांनी त्या रुग्णाच्या श्वासोच्छवासावर नजर ठेवून बसावं, तसा मी रोज खात्री करून घेतो हा त्याच्या दुकानासकट तिथे असल्याची. त्याला माझी नसेल, पण मला मात्र सवय झाली आहे त्याची. दररोज येता जाता खात्री करून घेतो. ते रुग्णाचे नातेवाईक एखादा मरणासन्न अवस्थेत असल्यावर छाती हलते का बघतात ना, तसं आहे ना बाबा. दुसऱ्या दिवशी बघतो, आहे ना रे आज पण. मला काळजी वाटते त्याची. फळ्याफळ्यांच्या दुकानात कोडी निश्चिंत. आमच्यात तू शोभत नाहीस असं म्हणत एखाद्या दिवशी फिरवलाच जर का कुणी आडवा तिडवा बुलडोजर याच्या दुकानावर, तर वाट लावून टाकेन, जाळून टाकेन मी त्याच्या आजूबाजूची ही सगळी मायावी दुनिया. माझ्या सकट जाळून टाकेन. एवढी सवय झाली आहे मला आता त्याची. त्या खोटारड्या दुनियेत एक कुठेतरी हिरवा कोंब प्रामाणिकपणाचा दिसतो त्याच्या रूपाने मला. पण तुम्हाला सांगतो साला, हा तेव्हा पण आहे ना, त्या आजूबाजूची मायावी नगरी मी पेटवायला घेतली तरी हा त्याच्या दुकानात फळ्याफळ्यांच्या पासून कोडीच सोडवत असे. किंवा शून्यात नजर लावून बसलेला असे. पण नका रे, तुमच्या पापाच्या वाट्यात सगळ्यांना भागीदार करून नका घेऊ. काही सोडा, त्यांच्यावरच जग टिकून राहणार आहे. कळलं का? चला.
नवीन कवितेच्या निमित्ताने पुन्हा भेटू. विचार करा काय बडबड करतोय मी, काय चाललंय सांगतोय, त्याच्यावर नीट विचार करा. बाकी मला माहिती आहे टेक्निकली गाड्यांचा आवाज वगैरे येतोय, काय करू, साधनं नाही आहेत माझ्याकडे फार. जे काय आहे त्यात करतोय, तुमच्यापर्यंत काही म्हणणं पोचवतोय, समजून घ्या. ओके. आणि बघा प्रत्येकाच्या आजूबाजूला असतो असा एक फळ्यांच्या दुकानात बसलेला पापभिरू दुकानदार, त्याला जपा. हे बाकी खोटं आहे सगळे मॉल आणि हे असं कवितेत सांगितलंच आहे. कविता पुन्हा एकदा ऐक. बाय 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 बाय. आणि हा 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 फळ्यांवाला दुकानदार आपल्या आतही असतो बरं. हा, त्याला जपा, त्याला जपा. आणि त्यांच्या पापाचे वाटेकरी शक्यतो होऊ नका. बाय बाय, टाटा, सायोनारा, बाय बाय. चला. तो तिच्या प्रेमात पडला, ती त्याच्या प्रेमात पडली. पण गोष्ट आहे त्यांनी एकमेकांशी केलेल्या लग्नानंतरच्या दिवसांची. तो तिच्या प्रेमात पडला, ती त्याच्या प्रेमात पडली. लग्नानंतरचे सुरुवातीचे दिवस बरे गेले. लग्नाआधी त्या दोघांनी घेतलेल्या आणाभाका सफळ संपूर्ण झाल्यासारखे वाटले. तो तिच्या कुशीत, ती त्याच्या मिठीत. असे गेले लग्नानंतरचे सुरुवातीचे काही दिवस. भाड्याने का होईना पण स्वतंत्रपणे राहत असलेल्या फ्लॅटचे त्यांनी बॉलिवूड केले. शोना, बाबू, राजा, राणी अशी एकमेकाला हाक मारता मारता त्या 450 स्क्वेअर फीटची फिल्म सिटी केली त्यांनी. फिल्म सिटी. शोना, बाबू, राजा, राणी. नव्याचे 9 दिवस सरले आणि बॉलिवूडच्या हिरो हिरोईनचे त्यांच्या मानगुटीवर बसलेले भूत आले तसे उलट्या पावली निघून गेले. आता राजाला दिसू लागला आपल्या राणीचा गचाळपणा आणि राणीलाही कळून चुकला आपल्या राजाचा फोलपणा. भांड्याला भांड लागू लागलं आणि आता त्यांच्यात विनाकारण भांडण होऊ लागलं. तो म्हणाला तिला, अगं तू घोरतेस किती? तर ती म्हणाली त्याला, अरे तू पादतोस किती? अशी उठता बसता एकमेकांची एकमेकांकडे तक्रार करू लागले राजा राणी बाबू शोना. घोरण्या पाडण्याच्या तक्रारी. बघा आता काय सांगणार. लग्नाआधी बरं होतं. ती नटून थटून यायची आणि हाही स्प्रे परफ्यूम मारून कडाक्क यायचा. मग भेटीगाठी व्हायच्या, खाणं पिणं व्हायचं. कधीतरी अधनं-मधनं मित्राच्या रिकाम्या फ्लॅटवर किंवा एखाद्या लॉजवर जाणंही व्हायचं. तेव्हा तिला तो
मॅचोमॅन वाटायचा, मॅचोमॅन. आणि त्याला ती कधी कॅटरीना कैफ तर कधी आलिया वाटायची, आलिया. आलिया भोगासी असावे सादर, अशी त्या दोघांची अवस्था झाली होती. कॅटरीनाच्या डोळ्याची चिपाड त्याला सकाळी दिसायची आणि मॅचोमॅनच्या अंडरवेअरला पडलेली भोकं तिला जाम सतवायची. तिच्या डोळ्यांची घाण आणि याच्या अंडरवेअरची भोकं. त्याला वाटू लागलं की आपल्याला जी हवी होती ती ही नव्हे, तारस्वरात घोरणारी. आणि तिला वाटू लागलं की आपल्याला जो हवा होता तो हा नव्हे, उठता बसता पादणारा. ती मनातल्या मनात म्हणायची की लग्नाआधी महिन्यातून 2दा का होईना पण इंटरकोर्स किती भारी व्हायचा. वाटलं होतं लग्नानंतर गंमत येईल रोज रोज, पण हा पादत बसतो फक्त राज रोस. मनातल्या मनात म्हणायची. आणि हाही मनातल्या मनात विचार करायचा तिच्याबद्दल की तुझ्या घोरण्याने झालोय मी त्रस्त, तुझ्या गचाळपणाला नाही अंत. राजा शोणा बाबू राणी हे असं नंतर. वाद गेला विकोपाला, डिवोर्स घेण्याचा क्षण आला. तंतन 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 त्याची, तंतन 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 तिची. रणभूमी युद्धभूमी केली त्यांनी त्या 450 स्क्वेअर फीट फ्लॅटची. धावून गेला तो तिच्या अंगावर, तीही धावून आली त्याच्या अंगावर. इतक्यात ती पडणार, इतक्यात तो पुढे झाला. पकडलं त्याने तिला घट्ट, घेतली आपल्या मिठीत. काही क्षण शांतता. आणि मग भरल्या पाणावलेल्या डोळ्यांनी तिने त्याच्याकडे पाहिलं, तसंच त्याच्या मिठीत असताना, आणि म्हणाली, आय लव्ह यू शोणा, आय लव्ह यू बापू, आय लव्ह यू राजा. कविता इथे संपली. कसं आहे ना, आपल्याला अखंड हिंदुस्थान करायचं आहे. भगवे झेंडे भगवे टिके लावून आपण निघतो, पण घरात बायको बरोबर भांडण. कधी होईल तेव्हा होईल अखंड हिंदुस्थान, पण बायको बरोबरचे वाद मिटवा. आपल्या माणसाचा हात घट्ट धरून ठेवा, पकडून ठेवा. रबने बनाई जोडी ना, मग ती तोडायची घाई कशाला? आणि तुम्ही कोण तोडणारे? त्या रबला, त्या देवाला ज्याने गाठी मारल्या त्याला नका ना दुखवू. फॅमिली कोर्टात जाऊन डिवोर्सच्या केसेस टाकून, ते लग्न मोडून, मुलाबाळांचे हाल करून, त्या रबला, त्या खुदाला, त्या अल्लाला, त्या जिजसला, त्या देवाला त्याने
बनवल्या ना जोड्या रबने बनाई जोडी, मग त्याला नका ना दुखू. त्याला दुखवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? चलो बाय बाय. काही 19-20 होत असेल रिलेशनमध्ये तर मिटवून टाका यार. जगात अजून खूप दुःख आहेत. आलं का लक्षात? आणि गुण्या गोविंदाने राहा. कविता पुन्हा एकदा ऐका. माझं नेहमी सांगणं असतं, कारण मी नंतर बग करतो त्यात ती कविता निघून जाते डोक्यातून, म्हणून मी हे सांगतो. कविता पुन्हा एकदा ऐका. चलो बाय बाय, टाटा, सायोनारा. बाय.